सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 10वा युनिट हायर एज्युकेशन या घटकात येणारे टेक्निकल एज्युकेशन या टॉपिक या सब टॉपिकवर दरवर्षी एक प्रश्न विचारतात. हे टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण लक्षात ठेवा. ह्यापूर्वी 2 व्हिडिओ टेक्निकल एज्युकेशन रिलेटेड केलेला आहे. आता हा व्हिडिओमध्ये काही महत्त्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया लक्षात ठेवा आणि नोटबुकमध्ये लिहून त्याचं रिव्हिजन करा. टेक्निकल एज्युकेशन तांत्रिक शिक्षण, या तांत्रिक शिक्षणामध्ये येणारी महत्त्वाची संस्था, ही संस्था टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी काम करीत आहे. IIS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, IIS बेंगलोर, तिथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे स्थापन केलेले आहे. तिथं इंजिनिअरिंग आणि सायन्स हे कोर्सेस अवेलेबल आहे. 1909 रोजी या संस्था स्थापन करण्यात आला. 1911 रोजी ही संस्था काम करायला सुरुवात केली. IIS. त्याच्यानंतर आहे IISER. कृपया लक्षात ठेवा, IISER हे संस्था भारत देशात एकूण 7 ठिकाणी आहे. 7 संस्था आहे. प्रश्न असे विचारतात, IISER हे संस्था देशात किती आहे? तर 7. IISER ह्याचं फुल फॉर्म काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, त्याचं फुल फॉर्म आहे. आता हे 7 ठिकाणी कुठे कुठे आहे हे बघूया. पहिलं आहे कलकत्ता येथे स्थापन झालेले IISER कलकत्ता, 2006 रोजी स्थापन करण्यात आला. IISER पुणे 2006 रोजी स्थापन करण्यात आला आपला महाराष्ट्रात. IISER मोहाली पंजाबमध्ये 2007 रोजी स्थापन करण्यात आला. IISER भोपाळ येथे 2008 रोजी स्थापन करण्यात आला. IISER त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम केरळमध्ये 2008 रोजी स्थापन करण्यात आला. IISER तिरुपती 2015 आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात आला. IISER हे पश्चिम बंगालमध्ये बरहामपूर 2016 रोजी स्थापन करण्यात आला. IISER किती संस्था आहे? 7 संस्था. भारत सरकारने ही संस्था स्थापन केलेली आहे. टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी ही संस्था काम करीत आहे. त्याच्यानंतर आहे ISMU इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी. माइन्स म्हणजे खनिज जमिनी किंवा मोठमोठे डोंगर खोदून आतला जो माइन्स बाहेर निकलतात, बाहेर आपल्याला काढायचं असतो, त्याच्यापासून प्रक्रिया करून आपण त्याचा वापर करतो. माइन्स खनिज आपण म्हणतो. इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटी हे कुठे स्थापन झालं? झारखंड येथे धनबाद या शहरात. धनबाद, कृपया लक्षात ठेवा ह्याचा फुल फॉर्म धनबाद. कधी? 1926 रोजी देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांनी स्थापन केले होते. माइन्स स्टडी करण्यासाठी 1967 रोजी ह्याला डीम्ड विद्यापीठ असे दर्जा दिलेले आहे. SPA स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर आपल्या देशात 3 ठिकाणी SPA ही संस्था कार्यरत आहे. हे भारत सरकारने स्थापन केलेली ही संस्था आहे. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. पहिलं संस्था आहे दिल्ली येथे स्थापन करण्यात आला 1955 रोजी. त्यानंतर 1959 रोजी याला SPA असं नाव दिलं, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर. पूर्वी ह्याचं नाव दुसरा होता, टाउन प्लॅनिंग अँड कंट्री प्लॅनिंग म्हणून त्याचं नाव होता. टाउन प्लॅनिंग, स्कूल ऑफ टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. टाउन म्हणजे शहर, कंट्री म्हणजे खेडेगाव, प्लॅनिंग म्हणजे नियोजन. शहर आणि खेडेगाव नियोजनांची शाळा म्हणून त्याचं नाव होता. 1959 रोजी त्याचं नाव बदलून SPA असं नाव दिलं आणि 1979 ला डीम्ड दर्जा म्हणजे डीम्ड विद्यापीठाची दर्जा त्याला देण्यात आला.
एकूण 3 ठिकाणी एसपीए काम करीत आहेत, 3 ठिकाणी त्याचा संस्थे आहे. पहिला आहे दिल्ली येथे 1955 रोजी, त्यानंतर मध्य प्रदेश येथे भोपाळ, मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळ येथे एसपीए इन्स्टिट्यूशन्स कार्यरत आहे, 2008 रोजी ते स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश येथे विजयवाडा 2008 रोजी स्थापन करण्यात आला. इथं महत्वाचे प्रश्न हे आहे, हे नेट एक्झाम मध्ये विचारलेले होते आणि सेट एक्झाम मध्ये सुद्धा विचारलेले. एसपीएचं फुल फॉर्म काय आहे आणि एकदा एसपीएच्या संस्था किती आहेत आणि काल्पनिक विद्यापीठ कुठे आहे, काल्पनिक विद्यापीठ कुठे आहे, तर मध्य प्रदेश येथे, मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे 2008 रोजी काल्पनिक विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले. एसपीए याला काल्पनिक विद्यापीठ असे दुसरे नाव दिलेले आहे, युनिव्हर्सिटी ऑफ इमॅजिनेशन. मध्य प्रदेशमध्ये असलेले जो भोपाळ आहे शहरात 2008 रोजी भारत सरकारने स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर ही संस्था स्थापन करण्यात आला. त्या संस्थेचं नाव युनिव्हर्सिटी ऑफ इमॅजिनेशन असे आहे, किंवा युनिव्हर्सिटी ऑफ इमॅजिनेशन हे कोणाला म्हणतात, कोणत्या संस्थेला म्हणतात, तर एसपीए भोपाळ संस्थेला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुंबई येथे एक संस्था आहे, कृपया ह्याचं फुल फॉर्म विचारतात. NITIE. एन म्हणजे नॅशनल, आय म्हणजे इन्स्टिट्यूट, आय म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ, काहीतरी चुकलंय का, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, टेक्निकल इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. त्याचं फुल फॉर्म व्यवस्थित बघून घ्या, पुन्हा एकदा बघतो का मी, पण थोडं बघतो, बघून सांगतो तुम्हाला. NITIE. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट, बरोबर आहे, बरोबर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग. दिस फॉर्मली बेस्ड इन हॅज बीन अपग्रेडेड टू अन इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट मुंबई. आता ह्याचं नाव बदललेलं आहे, ह्याला IIM असे म्हणतात आता सध्या. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल ट्रेनिंग 1963 मध्ये ते स्थापन करण्यात आलेले आहे. कृपया फुल फॉर्म लक्षात घ्या. ओके, थँक्यू, नमस्कार.